ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे। भाजपाकडून अनेकदा ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप केला जातो। याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तर दिलंय। भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे। अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता। अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो। झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा पण एक पेशी मीच। शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते, म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय। अजून यांची 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते, अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत, लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सोडून। पण 2017 ची कर्जमुक्ती अजून होत नाहीये, आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला। दरम्यान कोरोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती, ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित कर्ज परतफेड करतो त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती। आपण सुरुवात केली आणि या गद्दारांनी त्यांच्या राशी पळवल्या आणि निघून गेले सुरत गुवाहाटीला। आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली, अधिकाऱ्याला पकडला रंगेहात। वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होतं। अधिकारी पकडले जात आहेत, पण मंत्री राजरोस बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत, त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये। मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत, आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत, पुरावे सादर केले, विधिमंडळात सादर केले, तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत। हे बरं नाही, पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये। काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप, तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे। क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतांड केली तुम्ही? सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त, काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते, पण त्याने आंदोलन सुरू केलं का? न्याय हक्कासाठी। लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे। न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे, आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते, करतायत। उपोषण चालू ठेवलं होतं, पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही। मग पेटले सगळे, काय त्याला आता जेनजी जसं नेपाळमध्ये पेटले, लेह लडाखमध्ये रस्त्यावरती आले, आणि मोदी बाबांनी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आत टाकून दिलं। जा, 1 वर्ष आता बाहेरच पडणार नाही। जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला, सर्वांनी विरोध केला, आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच। मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना, जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।